घरात आज खूप धावपळ चालू होती. अंगणात मांडव पडला होता. घरात सगळीकडे लग्नाची तयारी चालू होती. किचनमधून वेगवेगळ्या पदार्थांचा वास येत होता. या सगळ्याचं कारण होतं की सुमनताईंच्या मुलीचं नेहाचं लग्न ठरलं होतं. पण या सगळ्या धावपळीत घरात सगळ्यात जास्त काम करत होती ती या घरची सून माधवी होती. सकाळपासूनच माधवी कधी किचनमध्ये पाहुण्यांसाठी चहा नाश्ता बनवताना दिसत होती, तर कधी घरात लग्नाची तयारी करत असताना दिसत होती. तेवढ्यात तिच्या सासूने सुमनताईंनी तिला जोरात आवाज दिला. माधवी, ए माधवी, कुठे मेली आहेस तू? घरात पाहुणे येऊन बसले आहेत आणि तू त्यांना अजून चहा नाश्ता पण दिला नाहीस. सासूचा आवाज ऐकून माधवी गडबडीत किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली, आई, चहा बनवायला ठेवला आहे, 5 मिनिटात घेऊन येते. तिची सासू रागात म्हणाली, 5 मिनिटं 5 मिनिटं कधी तुझे संपतच नाहीत. माझ्या एकुलते एका मुलीचं लग्न आहे आणि तू एवढ्या निवांतपणे काम करत आहेस, जणू तुझं या सगळ्याशी काही देणं घेणं नाही. तेवढ्यात नेहा पण तिथे आली आणि टोमणा मारत म्हणाली, आई, तू बहिणीकडून जास्त अपेक्षा का ठेवत आहेस? तिला काय माहीत लग्नाची कामं तयारी कशा करायच्या असतात. तिच्या माहेरी तिने खास काही केलं नसणार. नंदेचं बोलणं ऐकून माधवी म्हणाली, ताई, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला काही काम करायला जमत नाही, तर तुम्ही मला सांगा कशी करायची असतात, त्याप्रमाणे मी करायला सुरुवात करते. नेहा हसत म्हणाली, वहिनी, तू राहू दे. तुझ्याच्यानं जेवढं होत आहे तेवढंच तू कर. बाकीची कामं मी आणि आई बघून घेऊ. हे कोण आजूबाजूला बसलेले लोक हसायला लागले. माधवीला खूप वाईट वाटलं, पण त्यावेळी ती काही बोलली नाही आणि गपगुमान किचनमध्ये निघून गेली. काही वेळाने ती चहा नाश्ता घेऊन बाहेर आली. सुमनताईंनी चहाचा कप हातात घेतला आणि म्हणाल्या, माधवी, हे काय आहे? चहा असा पाण्यासारखा का आहे? माझ्या जवळच्या मैत्रिणी आल्या आहेत आणि तू त्यांना असला चहा प्यायला देणार आहेस का? माधवी हळू आवाजात म्हणाली, आई, तुम्हाला असं वाटत असेल तर मी त्यात अजून दूध घालून उकळून आणते. नेहा मध्येच म्हणाली, वहिनी, तुला खरं सांगू, तुला अजून खूप काही शिकून घ्यायची गरज आहे. लग्नात पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा असतो, त्यांचा मानपान कसा ठेवायचा असतो, ही पण काही शिकवण्याची कामं आहेत का? नंदेचं बोलणं ऐकून माधवीने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, ठीक आहे ताई, मी यापुढे लक्षात ठेवेन. मग काय, नेहाला बोलण्याची संधीच मिळाली. ती मोठ्या आवाजात म्हणाली, आई, खरं सांगू, जर माझ्या सासरी अशी सून असती ना, तर मी तिला एक दिवस पण सहन केली नसती. लगेच सुमनताई पण मुलीची साथ देत म्हणाल्या, नेहा बाळा, तू बरोबर बोलत आहेस. आजकालच्या सुना फक्त नावापुरत्याच असतात. त्यांच्या घरातल्या कामात मन लागत नाही. माधवी हे सगळं ऐकत होती. त्यांचं बोलणं ऐकून तिचे डोळे पाण्याने भरून आले. त्याचवेळी माधवीचा नवरा राहुल ऑफिसमधून घरी आला. आल्यावर घरातले वातावरण बघून त्याने विचारलं, काय झालं? घरात एवढे सगळे शांत का आहेत? नेहा लगेच म्हणाली, दादा, काहीच झालं नाही. फक्त तुझ्या बायकोला लग्नाची कामं करताना थोडे प्रॉब्लेम येत आहेत. राहुलने बायकोकडे बघितलं आणि म्हणाला, माधवी, सगळं ठीक तर आहे ना? माधवी हसून म्हणाली, हो राहुल, सगळं ठीक आहे. त्या दिवशी घरात खूप पाहुणे बसले होते. नेहा तिच्या मैत्रिणींच्या सोबत गप्पा मारत होती आणि तिची आई सगळ्यांना मिठाई वाटत होती. तेवढ्यात सुमनताईंनी त्यांच्या सुनेला जोरात आवाज दिला, माधवी, ए माधवी, कुठे जाऊन बसली आहेस? जरा इकडे ये. सासूचा आवाज ऐकून माधवी गडबडीत बाहेर आली आणि म्हणाली, काय आई, तुम्ही मला बोलावले का? सुमनताई समोर बसलेल्या पाहुण्यांकडे बोट दाखवत म्हणाल्या, बघितली का, किती वेळ झालं पाहुणे येऊन बसले आहेत आणि तू त्यांच्यासाठी अजून चहा नाश्ता पण घेऊन आली नाहीस. काय विचार करत असतील सगळे की माझी सून किती आळशी आहे? माधवी म्हणाली, आई, मी चहा ठेवला आहे आणि नाश्ता बनवला आहे, फक्त प्लेटमध्ये काढायचा राहिला आहे. तेवढ्यात नेहा तिच्या मैत्रिणींच्या समोर टोमणा मारत म्हणाली, आई, तू बहिणींकडून एवढ्या अपेक्षा का ठेवत आहेस? तिला तर कामाची सवय नाही. ती जेवढं करत आहे तेच खूप आहे. तिच्या मैत्रिणी गालातल्या गालात हसायला लागल्या. हे सगळं बघून माधवीला खूप वाईट वाटलं, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, ताई, तुम्हाला जर वाटत असेल की कामात माझ्याकडून काही चूक होत आहे, तर तुम्ही मला सांगा काय चुकत आहे ते.
मी नीट करण्याचा प्रयत्न करेन. नेहा हसून म्हणाली, वहिनी, लग्नाची कामं करताना फक्त मेहनत नाही तर हुशारपणासुद्धा हवा असतो आणि बहुतेक तो तुझ्यात अजून आला नाही. लगेच सुमनताई मुलीची साथ देत म्हणाल्या, बघितलं माधवी, माझी मुलगी किती समजूतदार आहे. त्यामुळं तिचं प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष असतं. आणि एक तू आहेस, फक्त करायची म्हणून कामं करत असतेस. सासूचे बोलणे ऐकून माधवी म्हणाली, आई, मी माझ्याकडून काम पूर्ण करायचा प्रयत्न करत असते, पण काही ना काही कमी राहतच असते. नेहा लगेच म्हणाली, वहिनी, फक्त प्रयत्न करून कामं होत नाहीत, तर लग्नात इज्जत मानसन्मान पण ठेवायला लागतो. असं म्हणत नेहा तिच्या मैत्रिणींना म्हणाली, अगं तुम्ही सगळ्या बसा, मी जाऊन बघते वहिनीने नाश्त्यामध्ये काय बनवलं आहे. नाहीतर असं होऊ नये की सगळ्या पाहुण्यांच्या समोर मान खाली घालायला लागेल. तिचं बोलणं ऐकून सगळ्याजणी हसायला लागल्या. माधवीने नंदेचं बोलणं ऐकलं होतं. तिने मान खाली घातली आणि परत किचनमध्ये निघून गेली. थोड्या वेळात ती मिठाई आणि समोसे घेऊन बाहेर आली. नेहाने एक समोसा हातात घेतला आणि म्हणाली, आई, हे काय आहे? समोसे एवढे छोटे कसे आहेत? ते बघून सुमनताई पण डोळे मोठे करून म्हणाल्या, खरंच माधवी, हे समोसे एवढे छोटे का आहेत? तू पैसे वाचवण्याच्या नादात हे सगळं केलं आहेस. माधवीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, आई, हे समोसे मी बनवले नाहीत, आचारी बनवून गेला आहे. नेहा लगेच मध्ये म्हणाली, मग वहिनी, तू लक्ष द्यायचं होतं ना. शेवटी तू या घरची सून आहेस. मग या सगळ्यांची जबाबदारी तुझीच तर आहे. तेवढ्यात पाहुण्यांमधला एक जण हसत म्हणाला, अगं नेहा, राहू दे. आजकालच्या सुना जबाबदारी कुठे घेतात? जबाबदारी म्हटलं की लगेच हात वर करून मोकळ्या होतात. हे कोण सगळे हसायला लागले. माधवीला खूप अपमान झाल्यासारखं वाटलं, कारण तिला माहीत होतं की तिच्या नंदेच्या लग्नाला जास्त दिवस उरले नाहीत. ती म्हणाली, ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ताईंच्या लग्नात कुठल्या गोष्टींची कमी राहणार नाही. त्यांचं लग्न धूमधडाक्यात होईल आणि सगळे लोक बघतच राहतील. नेहा लगेच म्हणाली, वहिनी, तू फक्त प्रयत्न कर की त्या दिवशी तुझ्याकडून कुठली चूक होऊ नये. माधवी म्हणाली, ताई, त्या दिवशी असं काहीतरी होणार आहे की ते तुम्ही आणि आई आयुष्यभर लक्षात ठेवाल. नेहा हसत म्हणाली, वहिनी, तू आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. लग्नाच्या दिवशी सगळ्यांची नजर नवरीवर असणार आहे, तुझ्यावर नाही. माधवी हसली आणि म्हणाली, हो ताई, त्या दिवशी सगळ्यांची नजर नवरीवर असणार आहे, पण सत्यावर पण असणार आहे. नेहाला आणि सुमनताईंना माधवीचं बोलणं ऐकून जरा विचित्र वाटलं, पण त्यांनी जास्त लक्ष दिलं नाही. पण त्यांना काय माहीत होतं की माधवीने कुणालाही न कळू देता एक असं पाऊल उचललं होतं, त्याचा परिणाम सरळ लग्नाच्या दिवशी दिसणार होता. शेवटी तो दिवस आला ज्याची सगळे वाट बघत होते. आज नेहाचे लग्न होते. सकाळपासूनच घरात गोंधळ सुरू होता. पाहुणे आले होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. पण या सगळ्या गोंधळात घरातली सून माधवी पहाटे 4 वाजल्यापासून कामाला लागली होती. कधी किचनमध्ये चहा नाश्ता बनवत होती, तो पाहुण्यांना देत होती, तर कधी लग्नाच्या सामानाची लिस्ट चेक करत होती, तर कधी आचारी तिला अधूनमधून आवाज देत बोलवत होता. ती बिचारी सकाळपासून नुसती पळत होती. तेवढ्यात तिच्या सासूने आवाज दिला, माधवी, ए माधवी, कुठे आहेस? जरा इकडे ये. सासूचा आवाज ऐकून माधवी पळत आली आणि म्हणाली, काय झालं आई? तिची सासू रागात म्हणाली, माधवी, तुला कळत नाही का? साखरपुड्याची वेळ झाली आहे आणि तू इकडून तिकडून मिरवत आहेस. जाऊन नेहा व्यवस्थित तयार झाली का नाही ते बघ आणि तिला बाहेर घेऊन ये. माधवी म्हणाली, हो आई, आत्ता जाऊन बघते. माधवी तिकडे निघालीच होती. तेवढ्यात नेहा तिच्या मैत्रिणींच्या सोबत बाहेर आली. नेहा साखरपुड्याची साडी घालून नटून थटून बाहेर आली आणि माधवीला बघताच म्हणाली, वहिनी, जरा लक्षात ठेव, तुझ्यामुळे माझ्या लग्नात काही गडबड व्हायला नको. माधवी हसून म्हणाली, ताई, आज तुमचं लग्न आहे, सगळं खूप छान होणार आहे. नेहा हसून म्हणाली, वहिनी, तू फक्त हा प्रयत्न कर की पाहुण्यांच्या समोर काही चूक व्हायला नको. आणि तसंही आई बोलतच असते,
की तुला अजून तुझ्या जबाबदाऱ्या नीट सांभाळता येत नाहीत. माधवी म्हणाली, ताई तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, नवरी मुलीला घेऊन या. नेहा येऊन मांडवात पाटावर बसली. साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होणार होता. सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते. म्युझिक चालू होते. नेहाचा नवरा आदित्य बाजूला बसलेला होता. साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होणारच होता. तेवढ्यात नवरदेवाचे वडील हात वर करून सगळ्यांना थांबवत गंभीर आवाजात म्हणाले, 1 मिनिट, अगोदर मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. अचानक मांडवात शांतता पसरली. सुमनताई हैराण होऊन म्हणाल्या, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? नवरदेवाचे आदित्यचे वडील कठोर आवाजात म्हणाले, सगळं ठीक तर तेव्हा होईल जेव्हा आम्हाला सगळे सत्य समजेल. सगळे लोक आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. नेहा घाबरून म्हणाली, काय झालं बाबा? अचानक तुम्ही असं का बोलत आहात? आदित्यचे वडील म्हणाले, आम्हाला थोड्या वेळापूर्वी समजलं आहे की या घरातल्या काही गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवलेल्या आहेत. हे ऐकून सुमनताई घाबरल्या आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, कुठल्या गोष्टी? तेवढ्यात माधवी पुढे आली आणि म्हणाली, काका जे बोलत आहेत ते बरोबर बोलत आहेत. नेहा आणि तिची आई दोघीही चकित झाल्या. नेहा रागात चिडून म्हणाली, वहिनी तू मध्ये का बोलत आहेस? माधवी पहिल्यांदा डोळ्यात बघून म्हणाली, कारण ताई आज खरं बोलण्याची वेळ आली आहे. हे ऐकून नेहा ओरडत म्हणाली, वहिनी याचा काय अर्थ? माधवी म्हणाली, म्हणजे याचा अर्थ असा, ताई जे सत्य सगळ्यांच्यापासून एवढे दिवस लपवून ठेवले होते ती आज सगळ्यांच्या समोर येणार आहे. सगळ्या मांडवात शांतता पसरली. सुमनताई घाबरून म्हणाल्या, सुनबाई तू काय बकवास करत आहेस? माधवी मोठ्या आवाजात ठामपणे म्हणाली, आई मी बकवास करत नाही. जे सत्य आहे ते सगळ्यांना सांगत आहे. सगळ्यांची नजर आता माधवीवर होती. नेहाच्या चेहऱ्यावर भीती आणि राग स्पष्ट दिसत होता. सुमनताईंचे हातपाय कापायला लागले होते. नेहा रागात म्हणाली, वहिनी तुला नक्की बोलायचं तरी काय आहे? घरात लग्नाचा कार्यक्रम आहे आणि तू हा काय नवीन तमाशा सुरू केला आहेस? माधवी म्हणाली, ताई तमाशा मी सुरू केला नाही, तर तमाशा तर एवढ्या महिन्यांपासून तुम्ही लोकांनी माझा मांडला आहे. फरक फक्त एवढाच आहे की आज तो सगळ्यांच्या समोर होत आहे. सुमनताई रागात ओरडत म्हणाल्या, माधवी तुझ्या लायकीत राहा. पाहुण्यांच्या समोर तोंड चालवण्याची गरज नाही. माधवीने पहिल्यांदा सासूच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाली, आई हद्द तर तुम्ही त्या दिवशी पार केली होती, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीच्या आनंदासाठी माझी इज्जत सारखी सारखी सगळ्यांच्या समोर काढली होती. माझा अपमान केला होता. कधी पाहुण्यांच्या समोर माझ्या जेवणाला नावं ठेवली, त्याची चेष्टा केली. कधी त्यांच्या मैत्रिणींच्या समोर मला कामचुकार आळशी बोलला आणि कधी मुलीच्या पाहुण्यांच्या समोर एखाद्या नोकरासारखं माझ्यावर ओरडत असायचा. आज जर मी खरं बोलत आहे तर तुम्हाला वाईट वाटत आहे का? आई या घरात माझी इज्जत नाही, माझं मानसन्मान नाही का? नेहा रागात म्हणाली, वहिनी तुला आमच्या बोलण्याचा जर एवढाच त्रास होत होता तर अगोदर का बोलली नाहीस? माधवी म्हणाली, कारण ताई मी योग्य वेळ यायची वाट बघत होते आणि ती योग्य वेळ कधी आहे ते मला चांगलंच माहीत होतं. तो तुमच्या लग्नाचा दिवस आहे. हे ऐकून सगळे लोक हैराण झाले. नवरदेवाचे वडील म्हणाले, माधवी तू नक्की कुठल्या सत्याची गोष्ट करत आहेस? माधवीने तिचा फोन हातात घेतला आणि म्हणाली, काका काही दिवसांपूर्वी मला समजलं की ज्या गोष्टी तुम्हाला या लोकांनी लग्न ठरवताना सांगितल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी खोट्या आहेत. हे ऐकून नेहा घाबरली आणि रागात ओरडत म्हणाली, वहिनी हे सगळं बंद कर. पण माधवीने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. ती पुढे म्हणाली, काका तुम्हा लोकांना सांगितलं होतं की नेहाताई खूप संस्कारी आहेत. घरातली सगळी कामं करतात, कधीच उलट बोलत नाहीत, सगळ्यांची इज्जत करतात. पण हे खरं नाही, कारण घरातली सगळी कामं मी एकटी करत असते. आई आणि ताई मिळून दिवसभर फक्त माझा अपमान करत असतात, मला टोमणे मारत असतात. हे ऐकून तिची सासू रागात म्हणाली, हे सगळं खोटं आहे.
तसे माधवीने तिच्या फोनमधले रेकॉर्डिंग सुरू केले. त्यातला आवाज स्पष्ट होता. नेहा बोलत होती. आई, वहिनींकडून सगळी कामं करून घेत जा. लग्नानंतर तर मी माझ्या घरी जाईन, पण तोपर्यंत आपण वहिनीला आपल्या इशाऱ्यावर नाचवत राहू. शेवटी घरासून या कामासाठी तर आणली जाते. नंतर सुमनताई म्हणाल्या, हो बाळा, तू काळजी करू नकोस. मी तिला तिची लायकी दाखवून देईन. तिला एवढा त्रास देईन की ती आयुष्यभर लक्षात ठेवेन. रेकॉर्डिंग ऐकून सगळे लोक शॉकमध्ये होते. लोक एकमेकांच्या कानात कुजबुजत होते. हे ऐकून आदित्यचे वडील रागात म्हणाले, सुमनताई, हे सगळं काय आहे? जर तुमची मुलगी नेहा एवढी संस्कारी आहे तर मग अशा गोष्टी कशा काय बोलत आहे? नेहाचा चेहरा पांढरा पडला होता. ती रडत म्हणाली, ते तर बाबा, मी चेष्टेने बोलत होते. माधवी लगेच म्हणाली, चेष्टा? ताई, कुणाचा अपमान करण्याला तुम्ही चेष्टा बोलत आहात? आत्तापर्यंत राहुलनेच पण सगळं ऐकलं होतं. तो त्याच्या आईकडे आणि बहिणीकडे बघून म्हणाला, आई, मला विश्वासच बसत नाही की तुम्ही लोक माधवीसोबत एवढं चुकीचं वागत होता. तिला टोमणे मारून तिचा अपमान करत होता. आणि मी कायम हाच विचार करत होतो की माधवी जास्त बोलत असते. हे ऐकून सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रडत म्हणाल्या, राहुल, माझ्याकडून चूक झाली. आपण रडत म्हणाली, दादा, खरंच मी पण चुकीचे होते. आदित्यचे वडील कठोर आवाजात म्हणाले, तुमच्याकडून चूक तर खूप मोठी झाली आहे. जर नेहाला तिची चूक समजली असेल आणि ती अशी चूक परत करणार नसेल तर आम्ही हे नातं तोडणार नाही. हे ऐकून नेहा रडत हात जोडून म्हणाली, बाबा, मी वचन देते, यापुढे मी कधीच कुणाचा अपमान करणार नाही, बेइज्जती करणार नाही. ती माधवी जवळ आली आणि रडत हात जोडून म्हणाली, वहिनी, मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले आहे. सुमनताई पण पुढे आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, आज तू आम्हाला आरसा दाखवलास. मी माझ्या मुलीच्या प्रेमात आंधळी झाले होते आणि कधी तुला तुझ्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माधवीने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाली, आई, मी हे सगळं बदला घेण्यासाठी नाही तर तुम्हाला सत्य दाखवण्यासाठी केलं आहे. कारण जर आज मी शांत बसले असते तर कदाचित तुम्ही लोक कधीच समजू शकला नसता की एखाद्याची इज्जत किती महत्त्वाची असते. नेहा रडत माधवीच्या गळ्यात पडली. काही वेळाने लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले. पण आज या घरात खूप मोठा बदल झाला होता. तिची सासू प्रत्येकाला सांगत होती की त्यांची सून या घरची खरी लक्ष्मी आहे, मान सन्मान आहे. नेहा पाठवणीच्या वेळी रडत म्हणाली, वहिनी, लग्नानंतर जेव्हा मी परत माहेरी येईन तेव्हा तुझी इज्जत करून तुला मान सन्मान देऊन परत जाईन. माधवी हसली, कारण आज पहिल्यांदा तिच्या सासूला आणि नंदेला त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. ज्या सुनेचा कधी काळी सगळ्यांच्या समोर अपमान केला जात होता, तिची लायकी काढली जात होती, आज त्या सुनेने तिच्या हिमतीने आणि समजूतदारपणाने पूर्ण घरातल्या लोकांचे विचार बदलले होते. आज माधवीने तिच्या मानसन्मानासाठी, इज्जतीसाठी पाऊल उचललं होतं आणि तिच्या सासूला आणि नंदेला त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली होती.